नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज ब्रीच कोर्स या संदर्भातली इयत्ता 8वी चौथी ॲक्टिव्हिटी इंग्रजी विषयाची आपण बघणार आहोत. मला काही कमेंट्स आले होते की सर जरा स्लो बोला. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. त्या फ्लोमध्ये ते निघून जातं. ठीक आहे, तरी पण बघूया. फोर्थ ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे बघा. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. तुम्हाला काय दिलेले बघा. नोट्स द डिफिकल्ट. नोट्स काढून ठेवायचे जे कठीण आहे त्याचे. अनफॅमिलियर बाईट्स म्हणजे जे आपल्याशी अनोळखी शब्द आहेत त्या गोष्टी तुम्ही लिहून टाकायच्या. वाईल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन लेटर. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, तुम्ही जेव्हा नंतर ऐकणार म्हणजे लिहिणार, क्वेश्चन विचारणार समोरच्याला, तर त्यावेळेस मात्र त्या अनफॅमिलियर बाईट्स असेल, जे डिफिकल्ट वर्ड्स असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना क्वेश्चन करायचं आहे. ओके, आता इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहे टीचर्स तुमच्यासाठी. बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फेलिसिटर्स. तुमच्यासाठी या इन्स्ट्रक्शन्स आहे. टीचर्स विल रीड आउट गिवन सेंटेन्स वन बाय वन विथ प्रॉपर प्रनन्सिएशन. योग्य प्रनन्सिएशन करायचं आहे तुम्हाला. जे तुम्ही सेंटेन्स वाचणार आहे त्याचं योग्य प्रनन्सिएशन करायचं आहे. पॅरेंट्स तुम्ही पण हे लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट आहे, टीचर्स विल आस्क डिफिकल्ट अँड अनफॅमिलियर बाईट्स वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्स. आता सेंटेन्स मधले अनफॅमिलियर बाईट्स कोणते आहे किंवा वर्ड्स कोणते आहे हे टीचर्स तुम्ही विचारा किंवा पॅरेंट्स तुम्ही ह्या गोष्टी घरी त्यांना विचारा. टीचर्स विल ॲक्सेप्ट एव्हरी आन्सर ऑफ द स्टुडंट्स विथ करेक्ट अँड रॉंग प्रनन्सिएशन. आता टीचर्सला काय करायचंय बघा. तुम्ही त्यांनी कुठल्याही प्रकारचं आन्सर जर दिलं असेल, ते करेक्ट असो किंवा रॉंग असो, त्याच्याशी जास्त महत्व नाही. ते तुम्ही ॲक्सेप्ट करा पहिल्यांदा. ओके. फोर्थ, रीड रेडिओ, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टेप रेकॉर्डर विल बी अवेलेबल. टीचर्स, पॅरेंट्स, फेलिसिटर्स विल लिसन टू द सेंटेन्स टू स्टुडंट्स. काय करायचं, हे सेंटेन्स ऐकायचे आणि हे सेंटेन्स स्टुडंट्सला सांगायचे किंवा या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करून द्या आणि त्यांना याच्यातनं ते सेंटेन्स प्रॉपरली ऐकायला लावा. ओके. फिफ्थ पॉइंट, गिव्ह द चान्स टू स्टुडंट्स टू रीड सेंटेन्स. त्यांना संधी द्या, ते सेंटेन्स वाचण्याची ही त्यांना तुम्ही संधी द्या. ओके. स्टुडंट्स, आता तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. स्टुडंट्स लिसन केअरफुली द डिफिकल्ट, जे कठीण आहे, अनफॅमिलियर बाईट्स आहे, जे वर्ड्स असतील किंवा जे नोट असतील, जे असतील ते नोट देम इन टू देअर कॉपीज. ते तुमच्या स्वतःच्याच कॉपीमध्ये लिहायचे, दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्याच कॉपीमध्ये तुम्हाला लिहायचे. सेकंड काय इन्स्ट्रक्शन आहे तुमच्यासाठी. स्टुडंट्स विल आस्क क्वेश्चन्स अबाउट डिफिकल्ट अनफॅमिलियर वर्ड्स, मिनिंग अँड प्रनन्सिएशन. आता एखादा वर्ड तुमच्यासाठी कठीण आहे, अनोळखी आहे, त्याचा अर्थ तुम्ही जाणून घ्या आणि त्याचं प्रनन्सिएशन एक्झॅक्टली तुम्ही बरोबर केलंय का हे पण तुम्ही जाणून घ्या. ओके. त्याच्यासाठी तुम्ही क्वेश्चन केलाच पाहिजे. गॉट इट. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे आपण वळूया. बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रीड आउट गिवन सेंटेन्स वन बाय वन विथ प्रॉपर प्रनन्सिएशन. हे सेंटेन्स मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो, पण त्याच्या अगोदर आपण ह्या पाचवी पॉईंट बघून घेऊ. सेकंड पॉईंटकडे वळूया. टेल द करेक्ट प्रनन्सिएशन टू स्टुडंट्स. करेक्ट प्रोनाउन्सिएशन तुम्हाला सांगायचंय. थर्ड पॉइंट, टेल बोथ इंग्लिश अँड मराठी मिनिंग. आता ह्याचे इंग्लिश आणि मराठी मिनिंग पण सांगायचे. यूज डिक्शनरी इफ नेसेसरी. जर माहीत नसेल तर डिक्शनरीचा तुम्ही वापर करून बघा. ओके. फिफ्थ, टेल देम मोर सेंटेन्सेस ऑफ डिफिकल्ट अनफॅमिलियर बाईट वर्ड्स. जे शब्द तुम्हाला माहीत नसतील, कठीण शब्द असतील, अशा शब्द तुम्ही त्यांना त्यांचे अर्थ सांगा. आता आपण सेंटेन्स वाचूया. ओके. बघा, चिंटू इज वॉचिंग होर्डिंग. चिंटू इज वॉचिंग होर्डिंग. आता हा होर्डिंग शब्द आहे. होर्डिंग शब्द तुम्ही ऐकलेला असेल, पाहिलेला असेल. आपण रस्त्याने येताना ऍडव्हर्टिजमेंट आपल्याला दिसते, म्हणजे जिथे जाहिरात लावली जाते त्याला आपण होर्डिंग म्हणतो. सेकंड, ही लिव्हज इन रुरल एरिया. तो रुरल एरियामध्ये राहतो, म्हणजे ग्रामीण भागात राहतो. मृदंगम, याला मराठी मृदंग असं म्हणतो आपण, मृदंग असं म्हणतो. ओके. मृदंगम प्रोड्युसेस मेलोडियस साऊंड्स. मृदंगम प्रोड्युसेस मेलोडियस. मेलोडियस म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो मधुर असा आवाज ते निर्माण करता. आवाज म्हणण्यापेक्षा संगीत आपण म्हणू. फोटोग्राफी,
वॉज हिज हॉबी. फोटोग्राफी छायाचित्रण, हा शब्द आपणच पहिल्यांदा ऐकलेला असेल कदाचित. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. फिफ्थ सेंटेन्स, एक्सप्लिसिट मीन्स डायरेक्ट और क्लिअरली एक्सप्रेस्ड. एक्सप्लिसिट स्पष्ट. ओके, याचा अर्थ होतो स्पष्ट. आता हे सेंटेन्स तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः लिहून बघा. अंडरस्टूड. आता सॉल्व डेमो आहे, तुमच्यासाठी एक डेमो आहे त्यांनी सॉल्व केलेला. काय बघा, आस्क स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग सेंटेन्स. काही सेंटेन्स तुमच्या समोर असतील, ते तुम्हाला वाचायचे. आता इथे बघा, पहिले एक्झाम्पल दिले त्यांनी, दे आर ऑफन लेट. दे आर ऑफन लेट, हा शब्द मी जरा एम्फसाइज करून बोलतोय, ऑफन. आता स्टुडंट्स, तुम्हाला हा क्वेश्चन पडला पाहिजे. स्टुडंट्स विल नोट डाऊन द डिफिकल्ट और अनफॅमिलियर बाईट्स और वर्ड्स इन देअर कॉपीज. तुम्ही काय करायचे, जे कठीण शब्द वाटताय ना, ते तुमच्या वहीमध्ये लिहून टाका आणि त्या सेंटेन्सचा प्रोनाउन्सिएशन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, अर्थ तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आता मी काय केलं, ह्या ऑफन शब्द मी जोरात वाचला होता, त्याचं कारण पुढे बघा. डू वी रीड ट इन द अबव वर्ड. ह्या वर्ड मध्ये मी ट बोललो का? मी नाही बोललो. मी काय म्हटलो, ऑफन. मग रिस्पॉन्स काय येतो, येस, नो, डोंट नो. माहित नाही सर, हो सर, नाही सर, तुम्ही असं म्हणाल. ओके. दुसरा रिस्पॉन्स काय येऊ शकतो, नो, वी डोंट रीड लेटर ट. आपण इथे ट हा उच्चार केलेला नाही. गॉट इट. थर्ड बघा, स्टुडंट्स विल आस्क करेक्ट प्रोनाउन्सिएशन. आता मग त्याच्यासाठी तुम्ही तर करेक्ट प्रोनाउन्सिएशन विचारलंच पाहिजे ना विद्यार्थ्यांनो. द करेक्ट प्रोनाउन्सिएशन रीडिंग ऑफ अनफॅमिलियर बाईट्स वर्ड्स ऑफन इज अ, फ, न. आता हा फोनेटिक्सचा पार्ट आहे, त्याच्यामुळे हा क्वाईट डिफिकल्ट जाईल. टीचर्स, तुम्हाला माहीत असेल हे, बट स्टुडंट्स, तुमच्यासाठी कदाचित हा पार्ट नवीन असेल. पॅरेंट्सने पण कधी त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये हा शिकलेला सुद्धा असू शकतो. ओके, पण हा फोनेटिक्सचा पार्ट आहे, हा उच्चारशास्त्र, याला फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र आपण म्हणतो. ओके. फोर्थ, लेट करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज लेट. आता तुम्ही म्हणाल लेटचं स्पेलिंग हे दिलं, स्पेलिंग बरोबर आहे, LATE लेट बरोबर आहे, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन जेव्हा होतो तर एल, हा जो पहिला एल आहे याला म्हणतो आपण ल. EI ले, ए ते आपण म्हणतो ना, आणि शेवटी ट, लेट. अंडरस्टूड. हा फोनेटिक्सचा पार्ट आहे, पुन्हा एकदा मी ते सांगतो. फिफ्थ बघा, लेट सी अनदर वर्ड. आता दुसरा शब्द बघूया. बघा, शब्द काय, फेब्रुवारी. फेब्रुअरी. मग आता रू अर ई असा हा शब्दांची स्प्लिट केलेला आहे. अंडरस्टूड. कदाचित थोडंसं कठीण जात असेल विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी, पण पॅरेंट्स त्यांना सांगा की हा फोनेटिक्सचा पार्ट आहे, म्हणजे उच्चारशास्त्राचा पार्ट आहे. समजतंय तुम्हाला. आता प्रॅक्टिस करायची आपल्याला. मग काय करणार प्रॅक्टिस म्हणून, टेल मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बाईट्स वर्ड्स टू स्टुडंट्स विथ सेंटेन्स. काय करा पॅरेंट्स किंवा टीचर्स, तुम्ही त्यांना काही कठीण शब्द द्या, अनफॅमिलियर बाईट्स द्या किंवा वर्ड्स द्या त्यांना असे की ते सेंटेन्समध्ये टाकून, म्हणजे त्यांना थोडंसं वाचताना कन्फ्युजन होईल त्यांचं. ओके. आस्क देम टू करेक्ट द पंक्च्युएशन, प्रोनाउन्सिएशन कसं बरोबर करता येईल हे त्यांना समजून घ्यायला लावा. तुम्ही डायरेक्ट सांगू नका, पहिले त्यांना प्रयत्न करू द्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही भले अनफॅमिलियर वर्ड घ्या, पण छोटे छोटे घ्या, जेणेकरून त्यांना ते वाचायला सोपे जातील. ओके. थर्ड पॉइंट, मेक प्रॅक्टिस टू द स्टुडंट्स मोर. आणि स्टुडंट्सला खूप जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी सांगा. आता एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी याच्यासाठी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट तुम्ही म्हणू शकता. रीड ऑर लिसन लेसन, स्टोरी, पोयम फ्रॉम युअर टेक्स्टबुक. मागच्या वर्षीचं टेक्स्टबुक असेल, या वर्षीचं असेल किंवा कोणतंही असेल, त्या टेक्स्टबुक मधून तुम्ही वाचा. अँड नोट डाऊन मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बाईट्स वर्ड्स वाईल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन लेटर. शब्द लिहून ठेवा मुलांना तुम्ही, आणि तेच तुमच्या पॅरेंट्सला विचारा. अरे आपणच एकट्याने का अभ्यास करायचा का? पॅरेंट्सला पण विचारू, टीचर्सला पण विचारू. ओके. मग तुम्ही हे शब्द लिहून ठेवा. अंडरस्टूड. इव्हॅल्युएशन काय करायचंय पॅरेंट्स,
लिसन एनी न्यूज इन इंग्लिश. कोणतीही इंग्लिश मधली न्यूज ऐकायला लावा. ऑन द मोबाईल, मोबाईलमध्ये सांगा. ऑफ युअर पॅरेंट्स अँड नोट आउट डिफिकल्ट ऑर अनफॅमिलियर वर्ड्स. पॅरेंट्स तुम्ही त्यांना ही न्यूज दाखवा आणि त्यांना सांगा की आता ही इंग्रजी न्यूज ऐकून याच्यातले अनफॅमिलियर वर्ड्स तू लिहून बघ, म्हणजे ते बरोबर होते का तुझे ऐकलेले वर्ड्स होते ते. ओके, म्हणजे त्यांची प्रोनाऊन्सिएशन स्किल जे आहे ते डेव्हलप होईल. अंडरस्टूड. आता दीक्षाचा कोणताच क्यू आर नाही, मी तो सांगू नाही शकत तुम्हाला. माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो आपण आज? आय लर्न टू लिसन प्रॉपरली अँड नोट्स डाऊन डिफिकल्ट बाईट्स. ऐकायला शिकलो ना मी, आणि नोट डाऊन करायला शिकलो की डिफिकल्ट काय ते लिहून ठेवायचं. आय लर्न हाऊ टू प्रोनाऊन्स करेक्टली. योग्य पद्धतीने कसं बोलायचं, उच्चारायचं. ओके. आय लर्न टू आस्क क्वेश्चन ऑन डिफिकल्ट बाईट्स. डिफिकल्ट बाईट्स जे अनफॅमिलियर वर्ड्स आहे, अननोन वर्ड्स आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायला मी शिकणार आता. म्हणजे सर शिकवताय मध्येच नका विचारू, झाल्यावर विचारा. लर्न टू रीड. ऐका. लर्न टू रीड. तुम्ही जे काही वाचाल त्याचा तुम्ही सराव करा, म्हणजे शिका तुम्ही ते. आय लर्न द मीनिंग ऑफ डिफिकल्ट बाईट्स. आज मी कठीण कठीण जे शब्द होते त्यांच्याबद्दल मी शिकलो. अंडरस्टूड. थँक्स फॉर वॉचिंग.